निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस इन्सेंटिव्ह देणार। उद्योगांना जमीन देणाऱ्या आदिवासी भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक। उद्योगमंत्री उदय सामंत गुजरातमधील वस्त्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूरमध्ये गुंतवणूक करत आहेत। अशा प्रकारे महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस इन्सेंटिव्ह दिले जाणार असून यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे। ते आज जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे 800 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, जिल्हा औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक तसेच नवापूर टेक्सटाईल इंडस्ट्रियल असोसिएशन सोबत झालेल्या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती संगीता गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, MIDCचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पीडी मलिकनेर, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, अधीक्षक अभियंता श्री झंजे, कार्यकारी अभियंता गणेश वाघ, जनरल इंडस्ट्रीजचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योजकांना प्रोत्साहन देताना ज्या आदिवासी बांधवांनी नवापूरच्या टेक्सटाईल पार्कच्या विकासासाठी जमीन दिली त्यांनाही रोजगार देणे बंधनकारक असल्याचे संबंधित उद्योग व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत। तसेच येथील आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रत्येक होतकरू तरुण बेरोजगारांना उद्योग विभागाच्या MIDCच्या वतीने मोफत दिले जाईल। त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवल्यास त्याला जलदगतीने तात्काळ मंजुरी दिली जाईल। नवापूरला येत असताना आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी आदिवासी बांधवांनी राज्यातील उद्योग भरभराटीस प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या जमिनी देऊन सरकारला सहकार्य केले आहे। त्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले। कंपनी एखादा उद्योग सुरू करत असताना स्थानिकांचे प्रश्न व रोजगारासंदर्भात सर्व अटी शर्ती मान्य करत असते, परंतु प्रत्यक्षात जेव्हा उद्योग सुरू होतो तेव्हा मान्य केलेल्या या अटी शर्ती सोयीस्कररित्या विसरून जातात। ते येणाऱ्या काळात होणार नसल्याची ग्वाही यावेळी उद्योगमंत्र्यांनी दिली। ते पुढे म्हणाले, आपल्या भागात जेव्हा एखादा उद्योग गुंतवणूक करू इच्छितो तेव्हा त्या उद्योगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्थानिकांमध्ये निर्माण करणे, जनजागृती करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींनी उचलल्यास नक्कीच उद्योग क्षेत्राला त्यामुळे ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे। केवळ उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा उद्देश नसून तेथील कामगार वर्ग हा सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यासाठी उद्योगांच्या भरभराटीसोबतच तेथील कामगारांनाही त्यांच्या कुशलतेचा योग्य मोबदला मिळायला हवा ही शासनाची आग्रही भूमिका आहे। त्यासाठी कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले। आपल्या सरकारच्या काळात राज्यातील उद्योगांना त्यांच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचे फेऱ्या व हेलपाटे न मारता जागेवरच आजपर्यंत सुमारे 7.5 कोटींचा इन्सेंटिव्ह दिला असल्याचे सांगताना मंत्री सामंत म्हणाले, येणाऱ्या काळात भूतकाळात राहून गेलेला इन्सेंटिव्हचा बॅकलॉगही भरून काढला जाणार आहे। महाराष्ट्राचे विद्यमान शासन हे उद्योगांना ताकद देणारे सरकार आहे, त्यामुळे औद्योगिक प्रगतीत आज महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून समोर येताना दिसते आहे। एवढेच नाही, आपले उद्योग बाहेरच्या राज्यात गेले अशा वावड्या उठविणाऱ्यांसाठी तर नवापूरच्या टेक्सटाईल पार्कमध्ये गुजरातमधील उद्योजकांची गुंतवणूक हे चोख उत्तर असून गुजरात राज्यातील उद्योग महाराष्ट्राच्या या नवापूरसारख्या आदिवासी बहु छोट्या तालुक्यात टेक्सटाईल पार्कमध्ये गुंतवणूक करत आहेत। त्यामुळे या टेक्सटाईल पार्कमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करणाऱ्या गुजरातसह देशातील सर्व उद्योजकांना जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह देण्याचा व सर्व समुदायांच्या लोकांना गुंतवणुकीसोबत रोजगार देण्याचाही प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। नवापूर टेक्सटाईल इंडस्ट्रियल असोसिएशनने आपल्या अडचणी व त्यावरील शासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्यानंतर उद्योगमंत्री म्हणाले, नवापूर टेक्सटाईल पार्कमध्ये 700 मीटरच्या रस्त्याची असलेली मागणी आजच मंजूर करत असून विद्युत पुरवठ्यासाठी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या जातील।
तसेच नंदुरबार औद्योगिक क्षेत्रात 12 दशलक्ष लिटरची पाणी योजना ही 18 ते 20 दशलक्ष लिटर करण्यास तात्काळ मान्यता देताना नंदुरबारच्या औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसून येथील उद्योग आणि रोजगार हातात हात घालून विकसित व्हावेत यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी देताना मंत्री सामंत म्हणाले, जनरल उद्योग समूहाने आपल्या 800 कोटींच्या गुंतवणुकीत 1200 कोटींची अधिकची तरतूद करून नवापूरमध्ये 5000 लोकांना रोजगार मिळावा यासाठीचे नियोजन करावे। यावेळी नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच उपस्थित उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक चर्चा केली। दृष्टिक्षेपात उद्योग मंत्री राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस इन्सेंटिव्ह देणार, जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासींना उद्योगांवर रोजगार देणे बंधनकारक, आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार, उद्योगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्थानिकांमध्ये निर्माण करणे, जनजागृती करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी उचलावी। केवळ उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच कामगारांचे हित शासन जपणार। या सरकारच्या काळात उद्योगांना आजपर्यंत सुमारे 7500 कोटींचा इन्सेंटिव्ह। औद्योगिक प्रगतीत आज महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून समोर येते। आपले उद्योग बाहेरच्या राज्यात गेले अशा वावड्या उठविणाऱ्यांसाठी नवापूरच्या टेक्सटाईल पार्कमध्ये गुजरातमधील उद्योजकांची गुंतवणूक हे चोख उत्तर। नवापूर टेक्सटाईल पार्कमध्ये 700 मीटरच्या रस्त्याला 18 ते 20 दशलक्ष लिटरच्या पाणी पुरवठा योजना व तात्काळ विद्युत पुरवठ्यासाठी दिली जागेवरच मंजुरी। नवापूरच्या टेक्सटाईल पार्कमध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना भरघोस इन्सेंटिव्ह देणार। नवापूर नंदुरबारच्या औद्योगिक विकासासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आता मी मुंबईला गेल्यानंतर काही पत्रकार परिषद जे घेतात त्याला सांगणार आहे, अरे बाहेर गेलं काय आम्ही पण आणलं ना आता आमच्याकडनं काहीच बाहेर गेलं नव्हतं तरी तुम्ही बोंबाबोंब करत होता। हे गुजरातला गेलं, ते गुजरातला गेलं, ते गुजरातला गेलं। आणि जुनेरभाई, तुमच्या माध्यमातून गुजरातच्या सगळ्याच टेक्सटाईल मधल्या उद्योजकांना या व्यासपीठावर मी सांगतो की तुम्हाला जो काही जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह लागेल तो महाराष्ट्र सरकार द्यायला तुम्हाला तयार आहे। आणि त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये यावर इंडस्ट्री एस्टॅब्लिश करावी आणि आमच्या आदिवासी बांधवांसकट सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा, हीच माझी उद्योग मंत्री म्हणून भावना आहे।